केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी विविध खात्यांच्या माध्यमातून होते की नाही याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण समिती अर्थात दिशाची बैठक घेतली जाते। केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक यापुढे होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील पहिली बैठक संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली। या बैठकीत अधिकारी कोणतीही तयारी करून आले नव्हते। वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर बैठकीला उपस्थित राहण्याची आवश्यकताच वाटली नाही। त्यामुळे मंत्री महोदयांचा पारा चढला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना आता सुधारा असा दमच देऊन टाकलाय। एक जबाबदार अधिकारी उपस्थित नाही आणि मला जी माहिती देण्यात आली चव्हाण साहेबांना जी माहिती दिली त्याच्यात काही चर्चा केलेली नाही। ते काय बोलतायत त्याची इथं नोंद नाही आहे। अपुरी माहिती आणि स्वतः गैरहजर या दोन कारणांवर त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। बैठकीची 10 दिवस आधीच कल्पना होती तरी अधिकारी अनुपस्थितीत राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत। विविध विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भामरे यांनी केलाय। कृषी विभागाच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिलेत। ICDS एक भ्रष्टाचाराचं मोठं पुराण आहे आणि अजिबात मान्य केलं जाणार नाही। तिचा पाठवा लावा इन्क्वायरी बस झालं त्याच्या सगळ्या कामांच्या चौकशा करा। भामरे एकीकडे अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत असताना काही अधिकारी चक्क मोबाईलवर गेम खेळत होते तर काहींना मीटिंगमध्ये झोप अनावर झाली होती। त्यामुळे कारवाई झाली तरी या अधिकाऱ्यांचं काम खरंच सुधारणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। बैठकीच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचा रौद्र अवतार बघायला मिळाला। मात्र दरवेळी जिल्हा नियोजन समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात उरकवणारे अधिकारी मोदी सरकारच्या या सैनिकाचा इशारा गांभीर्यानं घेतील का आणि मंत्री महोदयांकडून देखील या इशाऱ्याचा पाठपुरावा केला जाईल का यावरच बैठकीचं यश अपयश अवलंबून राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।